भोकरदन म्हटलं की ऐतिहासिक, धार्मिक आणि कृषीप्रधान तालुका अशी ओळख समोर येते. मात्र पावसाळ्यात याच भोकरदनचे निसर्गरम्य रूप पाहायला मिळत आहे. तालुक्याच्या उत्तरेकडील अजिंठा पर्वतराजींच्या कुशीत सध्या हिरवाईचा अक्षरशः स्फोट झालाय. शिडीघाटचा धबधबा, कालिकागड, जाईचा देव आणि डोंगरदऱ्यांचा परिसर पर्यटकांसाठी आकर्षक ठरतोय. पावसाच्या सरी कोसळताच रखरखीत दिसणाऱ्या डोंगररांगांनी हिरवा शालू पांघरलाय. उंच कातळकडे खोल दऱ्या, नागमोडी घाटावाटा, डोंगरातून कोसळणारे फेसाळ धबधबे आणि धुक्यांची चादर यामुळे संपूर्ण परिसराचे रूपच पालटले. भोकरदनपासून उत्तरेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर धावडा, मेहगाव, विजोरा, वाढोणा आणि जाईचा देव परिसराला अजिंठ्याच्या पर्वतराजींची साथ मिळाली आहे. धावडा गावापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेले शिडीघाटचा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतोय. डोंगराच्या कुशीतून वेगवेगळ्या कोसळणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि आजूबाजूंची दाट हिरवाईने पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या परिसराकडे वळत आहे. शिडीघाट पुरता निसर्गाचा खेळ मर्यादित नसून डोंगर धरणांमध्ये अनेक छोटे मोठे धबधबेही पावसाळ्यात जिवंत झाले. वाढोणा गावापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर कालिका देवीचा गड आहे. तिन्ही बाजूंनी खोल दऱ्या आणि गडाच्या टोकावर वसलेले कालिका देवीचे मंदिर अशी या गडाची रचना आहे. गडावर जाणारी निमुळती पायवाट रोमांच निर्माण करते. परिसरातील पाण्याची कुंडे आणि डोंगर रांगांमुळे या गडाला नैसर्गिक तसेच धार्मिक महत्त्व लाभले आहे. पाडव्याच्या प्रतिपदेला येथे भरणारी यात्रा भाविकांचे विशेष आकर्षण असते. कालिका गडापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र जाईचा देव आहे. मानवों पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या या भूमीला श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले. उंच डोंगरकड्यावर असलेल्या मंदिराच्या परिसरातून दूरवरून पसरलेल्या डोंगररांगा, दऱ्याखोरे आणि हिरवाईचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात ढगांनी वेढलेले डोंगरे आणि थंडगार वातावरणामुळे जाईचा देव धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाचेही केंद्र ठरतोय. अजिंठ्याच्या पर्वतराजींची माळ सीमा भागाला लाभली आहे. धबधबे, घाट, डोंगरगडे, दऱ्या आणि धार्मिक स्थळे एकाच पट्ट्यात असल्याने या परिसरात पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे. महाबळेश्वर आणि लोणावळ्याची आठवण करून देणाऱ्या या निसर्गरम्य भागात पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या परिसरात पर्यटनाच्या नकाशावर विकास करण्यासाठी रस्ते, सुरक्षितता, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. नियोजनबद्ध पर्यटन विकास झाल्यास भोकरदनच्या या निसर्गरम्य भागाला नवी ओळख मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन.